वाघ असा बसायचा माणसाला. वाघ असा इथं बसायचा साहेब महाराजांच्या मांडीवरती. मांडीवर. किती ताकद असते. ताकद आहे, जबरदस्त ताकद आहे, काही खाली ताकद नाही. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण चालू आहे खोपोलीला परमपूज्य एकनाथ महाराजांच्या मठामध्ये मस्तपैकी छानपैकी दर्शन करणार महाराजांचं. आणि 8:30 खोपोली ट्रेन आहे. चला तर निघूया मित्र आपण. बाकी सर्व तुम्ही कसे मजेत ना? मजेत असायला पाहिजे मित्र, बाकी काही टेन्शन नाही. मित्रांनो, जस्ट खोपोलीला पोचला होता. त्याला जाम भारी वाटतं. आता मी एक काम करतो, पाऊस पडत जाते पहिले मठात जातो, मग संपूर्ण मला माहिती आहे तो मठाबद्दल आणि कसं यायचं ते सर्व तुम्हाला सांगतो. चला तर पहिले मठात जाऊ आता आपण. मित्रांनो, इथं आलं वातावरण एवढं भारी आहे, तुम्ही वातावरण पाहू शकता समोर माझ्या. बघा तुम्हाला झूम करतो मी, बघा समोर बघा किती भारी क्लायमेट झाला बघा. पुढे हिरवं एक नंबर वाटते इथं आलं. तर मित्रांनो, फायनली मठात जाऊ आपण पोचलो होता. पहिले आज जाऊ आपण आता. तर मित्रांनो, इथं आला तर तुम्ही तर इथे चप्पल काढा. 1 रुपया काय ते चप्पल देतील, पण चप्पल तुमची सेफ राहील. असा कुपन तुम्हाला दिलं जाईल मित्रांनो. चप्पल इथं काढा आला तर. मित्रांनो, फायनली महाराजांच्या मठात आपण पोचलो. हे बघा महाराजांचे फोटो लावलेत बाजूला. खूप छान मित्रांनो, बघा छान. मित्रांनो, बघा महाराजांचे फोटो आहेत. हे काका आपल्याला माहिती येतील. काका तुमचं नाव काय? रणधीर पवार. काका जरा महाराजांबद्दल आम्हाला जरा माहिती द्या ना. महाराजांबद्दल माहिती तुम्हाला सांगायचं झालं तर 1982 सालापासून 5वीला असल्यापासून खोपोली आश्रमावर येत होतो. बरोबर. आता आपण यायचं म्हटलं तर महाराजांची फक्त श्रद्धा, त्यांचे आपल्याला आलेले चांगले अनुभव, बरोबर, त्यांच्या नामातली गोडी, हां, अशा बऱ्याच अशा गोष्टी आहेत. महाराजांचा जन्म कुठं झाला काका? महाराजांचा जन्म मंदुरे, पाटण तालुका. पाटण तालुका मंदुरे गावी. महाराजांचं खोपोली येण्याचं कारण काय? म्हणजे खोपोलीला महाराज आता जगाच्या उद्धारासाठी थोडक्यात तिथं काहीतरी होतं बाबा, म्हणजे स्वामींच्या ह्याच्यातलं थोडंसं काहीतरी आपण काय म्हणतो दैवी शक्तीच्या ह्याच्यातलं इथं काहीतरी थोडंसं असेल, किंवा ह्या भूमीसाठी त्यांना काहीतरी करायचं होतं. बरोबर. महाराजांचं एवढं खोपोली छान वाटतं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? इथं आलं की काय म्हणजे जगाचा विसर पडतो. इथं आलं की मन एकदम प्रसन्न होतं, एकदम शांत वाटतं एकदम. कारण मी तर पहिल्यांदा आलो इथं. मी आता 82 पासून येतो. तुम्ही किती वर्ष आले इथं काम करता? महाराजांची सेवा किती वर्ष करता? सेवा मी 82 पासूनच तशी करतो. 82 पासून करता? पण मी माझा व्यवसाय बघून सेवा करतो. म्हणजे असं वाटलं आपल्याला की जायचं महाराजांच्या भेटीला, महाराज घेऊन येतात. हा का? महाराज घेऊन येतात. मग तुम्ही आता कधीपासून, म्हणजे 82 वर्षापासून तुम्ही 1982 पासून येतोय मी खोपोली. तेव्हापासून तुम्ही येत आहे? अच्छा. त्यावेळेला हे बांधकाम वगैरे काय नव्हतं, फक्त इथं पाठीमागे तेव्हा त्याची पूर्ण कुठे हां हां, ते तेवढं झाड होतं तिथं, तिथे शेड होतं, हे पण साखव होतं. हां. अजून महाराजांबद्दल तुम्हाला काय म्हणजे माहिती काय अजून? काय आता त्यांचा म्हणजे आपण काय वर्णावं, हां ते तर आहे. आपण काय वर्णावी, काहीच नाही ना, आपण काहीच करू शकत नाही. आपण कणभर पण नाही. हो ते तर आहेच. महाराजांचे एवढे संस्कार आपल्यावरती आहेत. महाराजांची शिकवण, महाराजांची सर्व गोष्टी आपल्याला माहिती आहेत. थँक्यू काका. बोला का? वाघाच्या बछड्यांना आता खेळून
म्हटलं अरे एवढं तुझं भागल का अख्खं खाऊन टाकलं. महाराजांनी महाराज म्हणत होते. महाराज म्हणत होते त्यांनी त्या प्राण्याला एवढं बोलले ना हां. एवढं काय खातं एवढं तुझं भागल का अख्खं शरीर घेऊन टाकलं अख्खं शरीर खाऊन टाकलं. कारण का अख्खं खाऊन टाकलं तुझी भूक नसेल भागल. पुरं शरीर. प्राण्याला भुकेसाठी तुमच्या नाव. शेवटी ते प्राणी अच्छा. त्यांना शरण गेले. वाघ असा बसायचा माणसाला. हा असं रवी सभा महाराजांच्या मांडीवरती. मांडीवर किती ताकद असते. ताकद आहे जबरदस्त ताकद आहे काही खाली ताकद नाही. 5 वर्षापूर्वीपासून गेले. म्हणजे 5 वर्ष होईल तुम्हाला माहिती. वयात हिमालयात गेले. तुम्हाला गेले चक्रानंद स्वामीच्या मागाला मागं लागून गेले हिमालयात. हा. इकडे दारेश्वर मंदिर आहे असं खड्यात महादेवाचं. चक्रानंद स्वामी आणि वरती वाटेल. पाटावरती. आणि तिथनं गेले की मग हिमालय कुठं त्यांची तरला असेल किती आहे. शेवटी वाघ महाराजांना शरण गेला डायरेक्ट. आपलं काय म्हणत तुमच्यासारखा वयाच्या 3ऱ्या वर्षी दुसरा कोण असं त्याने तुमच्यासारखा आला तर मी काय तुम्ही काय म्हणता जाग देव नाही देव तुला पाहिजे देव नाही नका तुला देव जातो. वयाच्या 3ऱ्या वर्षी तिची आई वारली. वयाच्या 5व्या वर्षी वडील वारला. तिथून ते हिमालयात गेले. कोणी नव्हतं माहिती. परत कोण आहे. तर आपण जरी असलो तरी तुमचा तुझी कोण कोणायचं. तर त्या वेळेस तुला ते जय जगन्नाथ. वयाच्या 5व्या वर्षी वयाच्या 5 वर्षी. आई वडीलच्या पित्याचे केले. अच्छा. त्यांनी 800 वर्षापूर्वी ग्रंथामध्ये ब्रह्मसंहिता ग्रंथ त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की दक्षिण दिशेला एक साधू असा तयार होईल म्हणजे असे शिखरावरती बसेल की गिरी शिखराएवढी उतुंगता आणि पर्वत गिरी शिखराएवढी व्यापकता आणि पर्वत एवढी उतुंगता त्या साधूकडे असेल आणि तो साधू त्या पर्वताच्या नावानं ओळखला जाईल गगनगिरी. तसं यमक जुळाचं. गगनगिरी गिरी पर्वताएवढी व्यापकता गगनाएवढी व्यापकता आणि पर्वताएवढी उत्तुंगता ज्यांच्याकडे असेल ते गगनगिरी. गगनगिरी. अच्छा. होऊ शकता किती भारी वातावरण आहे बघा. मस्त ही नदी वाहते एक नंबर. ही गाडी महाराजांची. जुनी बाबा असतानाची तेवढी अशीच मागून मस्त गाडी एक नंबर. बाबा दिंडी कधी आहे महाराजांची? 4 तारखेला मंदुर ते पाटण, पाटण ते पंढरपूर, पाटण ते पंढरपूर. नेवकांची जाण आहे अच्छा. ते पंढरपूर. पंढरपूर ना. चैतन्य. मित्रांनो महाराजांचं खूप छानपैकी दर्शन झाले आणि बाबांनी आपल्याला खूप माहिती दिली महाराजाबद्दल आणि महाराजाबद्दल खूप छान असे किस्से बाबांनी सांगितले आपल्याला. आणि बाबा मला म्हणाले की वरती महाराजांची गुहा आहे तर वरती आपण जाऊ. महाराजांची गुहा आपण पाहू. आपण तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला तर वरती जाऊ आपण आता. मित्रांनो आता आपण चाललो गुहेकडं महाराजांच्या. तर बाबांनी खूप छान माहिती दिली आपल्याला. तर मी वरती जातो आता. आज वातावरण पण खूप छान आहे. पाऊस पण खूप पडत नाही. मला वाटलं पहिले पाऊस पडेल. छत्री रेनकोट बॅगी सर्व आहे. पाऊस पडलाच नाही. एक नंबर काम झालं. पण छान वाटते चालू मित्रांनो. मन प्रसन्न होतं. तुम्ही आलात ना मित्रांनो नक्की आहे मित्रांनो. माकड पाहू शकता खूप छान आहेत. तर मित्रांनो बाबा म्हणाले की महाराजांना प्राण्यांची खूप आवड होती. येत आई. चला पहिला आत जाऊ आपण. खूप छान गुफा आहे महाराजांची. मित्रांनो जस्ट आता घरी आलो. खूप मजा आली. खूप छानपैकी दर्शन झालं. खूप काही नवीन गोष्टी शिकायला भेटल्या. आणि मित्रांनो नक्की जा खोपोलीला. खूप छान मठ आहे महाराजांचं, गगननाथ महाराजांचं. आणि मित्रांनो मठात गेलं की मित्रांनो तुम्हाला तुमचं मन एकदम प्रसन्न होईल मित्रांनो. खरं सांगतो मित्रांनो खूप मजा आली मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. बाय.